नमस्कार. आपण चाटची जी सीरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये मानाचं स्थान असलेली कोणती रेसिपी आहे बरं? भेळ. तर ही भेळ आपण आज करणार आहोत. त्यासाठी पांढरे वाटाणे भिजत घातले होते आणि ते आपण आता शिजवून घेत आहे. त्यासोबत बटाटे आहेत आणि थोडीशी हळद टाकून आपण हे चांगले शिजवून घेणार आहोत. तर आपण ओली भेळ किंवा सुकी भेळ दोन्ही करू शकतो, पण या ठिकाणी आपण ओली भेळ आज करणार आहोत. त्यासाठी आपण भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे. चटण्या आहेत, त्यासोबत आपण वाटाणे घेतलेले आहे. तर ते सुद्धा आपण शिजवून घेणार आहे, रगडा त्यामध्ये घालणार आहोत. आणि भेळसाठी पहा, म्हणजे सर्वसमावेशक अशी आपली ही भेळ आहे. तर आपण चिवडा आणि मुरमुरे टाकलेले आहे. त्याचसोबत आपण आता जिरेपूड घातलेली आहे. त्यानंतर आपण शेंदे मीठ घातलेलं आहे. आता वर हे नावं तुम्हाला दिसणारच आहे आणि भरपूर असं साहित्य यामध्ये आहे आणि कमी साहित्यातही ही आपली भेळ तयार होते. हिला काही असं नसते की बा हेच पाहिजे तेच पाहिजे. फक्त आपल्याला चिंचेची चटणी, दही, चटकमटक असे जे पदार्थ आहेत तर ते पाहिजे असतात. म्हणजे हिरवी चटणी आहे, रगडा आहे, त्याचसोबत आपले शेंदे मीठ, चाट मसाला, असं भरपूर साहित्य हिला लागतं आणि थोडंफार कमी जास्त असलं तरीसुद्धा चालतं. तर या ठिकाणी चिंचेची चटणी घातलेली आहे, बटाटे आहेत. तर असं सगळं एकत्र करून, म्हणजे मला तर भेळ म्हणजे फारच आवडते की ज्यामध्ये म्हणजे सगळ्यांना ती अशी छान अशी सामावून घेते आणि कुठलाही पदार्थ थोडाफार कमी जास्त असला तरीसुद्धा त्याने काही फरक पडत नाही आणि अशी चटपटीत अशी ती लागत राहते. तर हिरवी चटणी आपण यातमध्ये घालणार आहोत. आणि असं आहे की आपल्याला जसा तिखटपणा पाहिजे, कोणाला आंबट जास्त आवडते, कोणाला तिखट आवडते, त्यानुसार आपल्याला हे कमी जास्त प्रमाण आपल्याला करता येते आणि कमी प्रमाणात आपल्याला ती करायची आहे. कारण काय होतं की भेळ नंतर नरम पडते. त्यासाठी आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढं आपण एका वेळेला ते कालवून घ्यायचं आहे. आणि पहा, सुंदर अशा प्लेटमध्ये, म्हणजे अगदी आपण जे स्टॉलवर जसं घेतो तसे द्रोण जो आहे तर त्यामध्ये आपण सर्व करत आहोत. आणि पुन्हा वरून आपल्याला जे आवश्यक आहे, ज्याला जे आवडते ते त्याने पुन्हा वरून घ्यायचं आहे आणि छान मस्त त्याच्यावर ताव मारायचा आहे. आणि छान वरून पुन्हा शेव टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, टमाटे, आपल्याला आवडत असेल ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला हे कमी जास्त करायचं आहे. आणि बघा, वाव, सुपर सुंदर आपली भेळ ही तयार झालेली आहे. अतिशय टेस्टी असा हा चाटचा प्रकार आहे आणि चवीसोबतच यात पौष्टिकता पण भरपूर आहे. कारण तुम्ही पाहू शकता की मुरमुरे आहे, शेव आहे, कांदा, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, दही, पुदिना, चिंच गुळाची चटणी आणि त्याचसोबत आपल्याला वाटाणे आहेत आणि भरपूर असं पौष्टिक ही रेसिपी तयार झालेली आहे. तर नक्की घरी ट्राय करा. धन्यवाद.